गुरुपौर्णिमा हा केवळ सण नाही, हा उत्सव नाही, तर तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या चरणी सर्वस्व समर्पित करण्याचा अत्यंत पवित्र योग आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आई वडील, घरातील वडीलधारे आणि संस्कार करणारे शिक्षक आपल्याला काही ना काही शिकवत असतात. हे सर्वच आपले गुरु आहेत, परंतु या भौतिक जगापलीकडे जाऊन मनाला शांती आणि आंतरिक समाधान मिळवून देणारा आध्यात्मिक गुरु लाभणं हे मानवी आयुष्यातील परमोच्च भाग्य मानलं जातं. दरम्यान कुरुंदवाडचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष गोरक्षक रामचंद्र डांगे तात्या यांनी आपले राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातले गुरु, कुरुंदवाडचे जुने जाणते आणि शेतकरी कामगार पक्षाचे चळवळीचे नेते सीताराम भोसले बापू व त्यांच्या पत्नी यांची भेट घेऊन त्यांना कोल्हापुरी फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते गोरक्षक रामचंद्र डांगे म्हणाले की आज गुरुपौर्णिमा, गुरुप्रती आदर, कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. माझ्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सतत मला मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवून मला शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माझे बंधू स्वर्गीय अण्णा डांगे आणि त्यांचे अत्यंत जिवलग मित्र सीताराम भोसले बापू यांनी दोघांनी योग्य शिकवण देऊन घडवलं. त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी गेली 45 वर्षापासून राजकीय क्षेत्रात कार्य करतोय. माझे बंधू स्वर्गीय अण्णा डांगे आणि सीताराम भोसले बापू यांनी कुरुंदवाडच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं आहे. कुरुंदवाड शहरात 50 वर्षापूर्वी कोणत्याच सुविधा नसताना या जुन्या नेत्यांनी गावच्या विकासासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. त्यांच्याच कृपाशीर्वादामुळे आज कुरुंदवाडच्या विकासाची यशस्वी वाटचाल असल्याचं रामचंद्र डांगे यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ नेते सीताराम भोसले व त्यांच्या सौभाग्यवती यांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांनी रामचंद्र डांगे तात्या यांना पुढील वाटचालीस आशीर्वाद दिले. यावेळी किरण भोसले, बाळासाहेब बुरुड, नितीश आंबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.